नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये जेव्हा कमळी आत येते आणि तिला समजतं सतीशची आता अवस्था अशी झालेली आहे, हार्ट अटॅक त्याला आलेला आहे, तेव्हा कमळी रडत असते। तेव्हा आता नयनतारा तिला आता दोषी ठरवते, कारण तुझ्यामुळे हे सर्व घडलेलं आहे आणि हे सगळं तुझ्यामुळे घडत आहे। तर तूच माझं घर फोडलं, आत्ताच्या परिस्थितीला तूच जबाबदार आहे, माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलं आणि आज मात्र सतीशला जो अटॅक आलेला आहे तो तुझ्यामुळे आलेला आहे, कळलं तुला? म्हणून आता कमळीवरती नको ते आरोप करत आहे। राधिका, ऋषी, साहेबा यांना आता खरं वाईट वाटतं। कमळी तरी सुद्धा आता सर्व सहन करते, तिचे डोळे भरून येतात। तर नयनतारा म्हणते की ह्या सगळ्याला तूच जबाबदार आहेस। त्यानंतर आता गौरी इकडे हॉस्पिटलमध्ये कमळी कमळी म्हणून आता इकडे तिकडे शोधत असते, निंगी तिच्या मागे तिला शोधत येत असते। तर इकडे ऋषी आता नयनताराला म्हणतो की हे बघ आई, आता बाद झालं, कारण प्रत्येक गोष्टीचं खापर कमळीवर फोडण्याचा प्रयत्न करू नकोस। नयनतारा रागाने म्हणते की मी तुझ्याशी नाही बोलत, ती कमळीकडे रागाने बघत म्हणते की जी व्यक्ती या सगळ्याला जबाबदार आहे तर तिच्याशी मी बोलत आहे। तेवढ्यात आता हा जे काही मोठ्याने बोलणं सुरू आहे, नर्स येतात। नर्स विचारतात की तुमचं नक्की काय सुरू आहे, इतकं मोठ्याने का बोलतात तुम्ही? इतक्या लोकांना मात्र ICU जवळ थांबण्याची परवानगी नाही। नर्स त्यांना बाहेर जायला सांगते। तेवढ्यात आता इकडे गौरी कमळी कमळी करत आतमध्ये येते। तेवढ्यात समोर डॉक्टर दिसते, तर गौरी तिला हात धरून विचारते की अहो डॉक्टर, येथे तुम्ही कमळीला कुठे बघितलंस का? एका लहान मुलीला, आणि आता येथे एक लहान मुलगी गेली। तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो, येथे लहान मुलींचा ऑर्डर रूम आहे, जा तुम्ही लेफ्टला आहे। तेव्हा गौरी विचारत असते की नक्की माझी कमळीच होती ना, तुम्ही बघितलं ना? डॉक्टर म्हणतात की हो तिकडेच असेल। आणि तेवढ्यात निंगी आता गौरी काकीला पाहते आणि काकी असं जोरात ओरडते। निंगी धावतच येते आणि डॉक्टरला म्हणते की त्या माझ्यासोबत आहे, आणि आता डॉक्टर निघून जातात। निंगी म्हणते की अगं काकी, तू इकडे काय करतेस? आता गौरी काकी म्हणते की माझी कमळी तिकडे होती। निंगी तिच्या हाताला धरते, तिला घेऊन येत असते। त्यानंतर नर्स मात्र मॅडम वगैरे सगळ्यांना बाहेर जायला सांगते, मला बाकी कुणाचं नाही तर हिचा प्रॉब्लेम आहे असं रागाने मात्र ती कमळीकडे बघत आता म्हणते। नयनतारा खूप रागानेच पाहत असते, रागाने बोट करत आता म्हणते की ही मुलगी मला इथे नकोय, निघ इथून, आय से गेट आउट, तुझा पायगुणच वाईट आहे। आणि आता लगेच रागाने तिला जायला सांगते। बिचारी कमळीच्या डोळ्यात पाणी असतं आणि ऋषीला मात्र आपल्या आईचा आणखीनच राग येतोय। आणि तेवढ्यात आता असं म्हटल्यानंतर डॉक्टर बाहेर येतात आणि कमळीचा पायगुण हा किती चांगला असतो हे लगेच सिद्ध होते। तेवढ्या डॉक्टर म्हणतात की हे बघा मिसेस नामदार, हे बघा। तर ऋषी विचारतो की डॉक्टर काय झालं, कसे आहेत बाबा? तर डॉक्टर सांगतात की आता ते आउट ऑफ डेंजर आहेत, म्हणजे खतऱ्याच्या बाहेर आहेत। हे ऐकल्यानंतर आता ऋषीचा जीव जीवात येतो आणि तेवढ्यात आता सगळ्यांना फारच आनंद होतो। तर ऋषी लगेच आता नयनताराला म्हणतो की हे बघ आई, कमळीचा पायगुण चांगला आहे, ती आल्यामुळे आता बाबांना शुद्ध आली, बाबा शुद्धीवर आले, त्यांना बरं वाटतंय। वेळेस आता डॉक्टर म्हणतात की हो तसंच म्हणावं लागेल, कारण खूप सारे ब्लॉकेज होते आणि एक चमत्कारच म्हणावं लागेल किंवा पायगुणच म्हणावं लागेल की इतक्या मोठ्या कंडिशन मधून आता हा पेशंट बाहेर आलेला आहे, खूप क्रिटिकल त्यांची अवस्था होती। तेव्हा आता ऋषी खुशत विचारतो की आता आम्ही त्यांना भेटू शकतोस का? डॉक्टर म्हणतात की हो भेटू शकतात, पण इतके जण नाही। रोहित लगेच म्हणतो की आई तू चल, आपण बाबांना भेटूयात। मात्र आता नयनतारा आणि रोहित आतमध्ये गेल्यानंतर ऋषीची आता कमळी माफी मागतो, तो आईचं जे काही बोलणं आहे ते मनावर घेऊ नको, आणि हे बघ ती रागाच्या भरात वाटेल ते बोलते। त्यानंतर मात्र आता लगेच कमळीला मात्र आता ऋषी विचारतो की नक्की काय झालं, तू इकडे काय करतेस? तेव्हा आता कमळी सांगते की हे बघा मी आईला शोधत आले, कारण आम्ही रिक्षामध्ये बसलोच होतो आणि घरी जायलाच निघालो होतो, आणि तेवढ्यात मात्र आता आई गायब झाली आणि तिला शोधत शोधत मी इकडे आले होते आणि तिला शोधतोय। त्यावरती आता ऋषी म्हणतो की ठीक आहे, तर तुला काही वाटलं तर मला नक्की फोन कर। कमळी म्हणते की ठीक आहे। त्यानंतर आता इकडे कामिनी मात्र ही तोंडावर हात लावून बसलेली आहे आणि तेवढ्यात रागिनी तेथे येते आणि म्हणते की आई, अगं आई हा ड्रेस बघ ना। तर कामिनीकडे बघते तर पूर्णपणे आता रागिनी शॉकच होते, आता हिला काय झालं असं म्हणते। तेवढ्यात मात्र आता रागिनी म्हणते की अगं आई तुला काय झालं, तू मात्र अशी गालाला हात लावून काय बसलेली आहेस? तेव्हा मात्र आता लगेच कामिनीला तिला नक्की काय झालेलं आहे हे आठवते, कारण जेव्हा तिला आता ह्या गौरीचे भास होत असतात आणि ते गौरीचे भास होऊन मात्र आता जेव्हा ते टेबलवर बसलेली असते तेव्हा ती खूप घाबरते आणि जोरात तिला आता गौरी आल्याचं समजतं, म्हणून मात्र आता ती घाईने टेबलवर आता तिचा चेहरा आहे तर तो जोरात आपटतो आणि टेबल तिच्या चेहऱ्याला जोरात लागलेला असतो। कामिनीला ते सर्व काही
आठवून कामिनी खूपच घाबरते आणि म्हणते की मला परत ती मारण्यासाठी आली होती आणि मांजरीसारखी नखे मारून ती मला मात्र आता निघून गेली, मला मारून टाकणार आहे म्हणून कामिनी खूपच घाबरते. त्यानंतर आता इकडे कमळी शोधत शोधत इकडे हॉस्पिटलच्या बाजूला आलेली असते. तिकडे शोधते आणि समोर गणपती बाप्पाची मूर्ती असते. खूप टेन्शन येतं, आई कुठे गेली असेल, कुठे शोधू मी तिला आता. आणि गणपती बाप्पांची मूर्ती बघितल्यानंतर आता ती बाप्पाला म्हणते की बाप्पा मी काय करू, आई कुठे शोधू मी तिला. गणपती बाप्पांची मनापासून धावा करते. तोच लगेच निंगी आता गौरीला घेऊन येते. कमळीचं लक्ष जातं. कमळीला फारच आनंद होतो. ती देवाला हात जोडते. धावतच आता गौरी आणि निंगी जवळ येते आणि म्हणते की अगं कुठे गेली होती, एकटीने काय करायचं होतं, कुठे होतीस तू, असं कुठे रिक्षातून निघून जातस का उतरलीस तू, एक दिवस मात्र तू असंच काहीतरी मला वेड लावणार आहे म्हणून कमळी मात्र आता रागवत असते. तर निंगी आता म्हणते की कमळे आणि खुणावते. तेवढ्यात आता कमळी आता गौरीकडे पाहते आणि गौरी खाली मान घालते. तर कमळी रडतच आता विनवण्या करत म्हणते की अगं नको असं करू, तुम्हीच सांगा की मी काय करू, तुम्ही माझ्या आईसारख्या आहात की नाही, तुम्ही असं रिक्षातून का उतरलात बरं. आता लगेच गौरी म्हणते की मला माझी कमळी जाताना दिसली म्हणून मी तिच्या मागे मागे आलो होतो. आता रडतच कमळी म्हणते की तुम्हीच मला सांगितलं की तुमची कमळी तिकडे गावाकडे आहे, ती इथे कशी असेल. त्यावरती गौरी म्हणते की अगं पोरी तसं नाही, माणसं मात्र माझ्या कमळीला कुठे पण नेऊ शकतात, मला तर असं वाटलं होतं की तिला पकडून ते इथे घेऊन आलेत की काय, मी तिच्या मागे मागे पळायला गेलो होतो. तेव्हा आता कमळी म्हणते की मी आहे ना, तुम्हाला सांगितलं ना मी तुमच्या सोबत आहे, मी तुमच्या कमळीला नक्की शोधून देईन, माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमच्या कमळीला आणि तुम्हाला काही होऊन देणार नाही. त्यानंतर मात्र आता इकडे आजोबांना घेऊन आता नौकर बाहेर आलेला असतो आणि तो नॅपकिन विसरलेला असतो म्हणून तो आता परत म्हणतो की अरे नॅपकिन तर विसरलो. आजोबांना म्हणतो मी नॅपकिन घेऊन येतो येथेच. तेवढ्यात आता तो आतमध्ये गेलेलाच असतो. बाबा व्हीलचेअरवर बसलेले आहेत आणि तेवढ्यात कामिनी आता समोरून येते आणि म्हणते की कसला चिवट आहे, किती वेळा प्रयत्न केला मारण्याचा आणि हा मात्र तयार खुर्चीवर बसून. ती वेळेस लाकडं ही स्मशानात गेले असतील पण हा मात्र उठून तयार. आता बाबांच्या जवळ येते आणि म्हणते की काय दादा, अरे खुश आहेस का तू. आता आजोबा खूपच घाबरतात. तर कामिनी हसते आणि म्हणते की काय रे, भीती वाटते का. माझी भीती वाटते. अरे नको रे, नको घाबरू. अरे मी खरंच सांगते की नको घाबरू, मी काही करणार नाही म्हणून. तर तुम्हाला चांगलं ओळखतो आणि आता मात्र काही करण्याचा माझा मूड तर नाही आणि हे बघ माझा मूड बदलू सुद्धा शकतो. खरं सांगू का, मला असं वाटतं की तुझा असा गळा दाबावा आणि तुझा जीव घ्यावा. तेवढ्यात मात्र आता कामिनी गळा दाबायला जाते आणि तेवढ्यात आता अन्नपूर्णा आजी मागून येते आणि जोरात कामिनीवर ओरडते. कामिनी घाबरते आणि लगेच आता बाबांचं डोकं दाबल्याचं नाटक करत असते. अन्नपूर्णा आजी पुढे येते. अन्नपूर्णा आजी विचारते की काय ग, तू का डोकं धरलंस यांचं, काय चाललं नक्की तुझं. तेव्हा कामिनी म्हणते की अगं वहिनी तू का ओरडतेस, मी दादाचं डोकं चेपून देत होते. अगं त्याचं डोकं दुखत होतं, मसाज करते म्हणून बघ ना किती बरं वाटतं, तेरा सांगतो किती बरं वाटतं. आणि तेवढ्यात अन्नपूर्णा आजी गोविंदला आवाज देते. गोविंद बाहेर येतो तर अन्नपूर्णा म्हणते की मी तुम्हाला काय सांगितलं होतं ना, एक क्षण सुद्धा एकटं सोडायचं नाही, मी बजावलं होतं ना, कुठे गेला होता. तेव्हा गोविंद म्हणतो की माफ करा मॅडम, आजोबांचा नॅपकिन आतमध्ये राहिला होता, तो आणायला गेलो होतो. तेव्हा आता अन्नपूर्णा आजी आता म्हणते की ठीक आहे द्या, नॅपकिन वगैरे घेते हातात. गोविंदला आता धमकावून सांगते की यापुढे असला हलगर्जीपणा मला अजिबात नाही चालणार, कारण माझ्या घरामध्ये कुणावर सुद्धा विश्वास नाही. तेवढ्यात सुजाता येते. सुजाता म्हणते की मॅडम जेवण तयार झालेलं आहे. अन्नपूर्णा आजी ठीक आहे असं म्हणते. तर कामिनी आता मनात म्हणते की कामिनी देवी जरा जपून. आणि ही म्हातारी आता जास्त चौकत झालेली आहे, सावध झालेली आहे. चुकून जरी तिच्या हाताला लागलं तरी सुद्धा काही खरं नाही, त्यामुळे जे काही करायचं आहे तर ते जपूनच करावं लागेल. त्यानंतर मात्र आता कमळी गौरीला घेऊन आता रिक्षातून येत असते निंगी आणि कमळी. आणि तेवढ्यात एका ठिकाणी आता रिक्षाही थांबली जाते. तर एक बाई आहे, ती खेळणी घ्या खेळणी, लहान मुलांची खेळणी म्हणून खेळणी विकायला आलेली असते. तेवढ्यात त्यांच्या रिक्षाजवळ येते. कमळीला म्हणते की अहो ताई घ्या ना, लहान मुलांची खेळणी आहे, फक्त 100 रुपयांना आहे. आता निंगी म्हणते की कमळी तुला असली खेळणी खूपच आवडायची हो की नाही. आणि तेवढ्यात आता गौरी त्या बाईच्या हातातून ती खेळणी घेते आणि म्हणते की हो माझ्या कमळीला सुद्धा असली खेळणी फारच आवडते, तिला जर घेऊन गेले तर फारच आनंद होईल तिला. पण मात्र आता ती गौरी खुश होते आणि ती खेळणी परत त्या बाईला देते आणि म्हणते की राहून द्या, माझ्याकडे पैसे नाहीत. कमळी आता हे सर्व बघत असते, तिला फार वाईट वाटतं. तेवढ्यात कमळी आता निंगीला म्हणते की निंगे, आणि निंगी पैसे काढते आणि ती खेळणी आता घेते. तर कमळी ती खेळणी आता गौरीच्या हातात देते. गौरीला फारच आनंद होतो. लगेच आता ती कमळीच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते की तू माझ्या कमळीसाठी घेतलीस, खरंच खूप गुणी पोर आहे ग. तेवढ्यात आता अनिका मात्र
ही त्या समोरून गाडीमध्ये असते. तिची गाडी सुद्धा आता तेथे थांबलेली असते सिग्नलला. आणि आता मात्र ती कमळीला पाहते आणि म्हणते की काय ग कमळी टमळी, लॉटरी वगैरे राहिलेली लागली का काय तुला? ऑटोमधून फिरते. ऋषीने काय तुला अगदी जे टच केलेला आहे की काय? तो तर तुझ्यासोबत नाही दिसत. कुठे आहे का तू तुझ्यासोबत? बघू बघू असं म्हणत असते. आणि तेवढ्यात मात्र आता सिग्नलला जे काही गाड्या आहेत तर त्या सुरू होतात. लगेच मात्र कमळीची रिक्षा आता तेथून निघून जाते. तेवढ्यात आता अनिका विचार करते की ते गावछोप सोबत आणि त्या चिंगू सोबत नक्की कोणीतरी आणखीन होतं. तिने व्यवस्थित बघितलेलं नसतं तेव्हा तिच्या लक्षात नाही येत. नंतर आता राजन आलेला असतो. अन्नपूर्णा आता बाबांना जेवण वगैरे घालते. तर राजन विचारतो की काय झालं बाबा, कसं वाटतं? आणि तेथे कामिनी आणि रागिनी सुद्धा असतात. तेवढ्यात मात्र आता राजन म्हणतो की आई, बाबांचं झालं नसेल तर मी भरू का? अन्नपूर्णा म्हणते की हो भरव ना. राजन आपल्या हाताने बाबांना भरवतो. तेवढ्यात रागिनी आता कामिनीला म्हणते की आई अगं चल ना. तर कामिनी तिला काहीतरी खुणावते आणि खुर्चीवर समोर येऊन बसते. आणि आता अन्नपूर्णाला म्हणते की वहिनी, अगं तू माझ्यावर जी जबाबदारी टाकली ती जबाबदारी मी पार पाडणार आहे. आपल्या कॉलेजला मात्र ग्रेड मिळून देण्याचं काम मीच करणार आहे. सगळं माझ्या लक्षात आहे. तेव्हा अन्नपूर्णा रागानेच काहीतरी म्हणते. परंतु राजन विचारतो की आत्या, त्या दिवशी तू मीटिंगला गेली होतीस का? त्यावरती कामिनी म्हणते की हो गेले होते, परंतु कम्युनिटीमध्ये जे काही माणसं आली होती आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला काहीतरी पैसे खर्च करावे लागतील म्हणून. जर कॉलेजला आता आपल्याला ग्रेड मिळवून द्यायचे असेल तर आता आपल्याला आपला हात सुद्धा आहे तर तो जरा ढिलाच करावा लागेल. हे ऐकून आता अन्नपूर्णा आणि राजन विचारतात. कॉलेजचे ट्रस्टी सुद्धा तेथे आले होते, पण असं जे काही तू बोलते त्याबद्दल कोणीच काही असं म्हटलेलं नाही. रागिनी लगेच म्हणते की अरे राजन कमिटी मेंबर आहे तर ते पर्सनली कसं बोलतील? ते तुमच्याजवळ नाही तर मला आणि आईला येऊन म्हटले. तेव्हा लगेच कामिनी म्हणते की हो कसं आहे की पैशांचा विषय मात्र चार चौघांसमोर कोणी काढत नसतं. शेवटी पर्सनली आम्हाला भेटून त्यांनी हे सर्व सांगितले. अन्नपूर्णा आजी स्पष्ट नकार देते. मला हे अजिबात मान्य नाही, कारण कोणाला तरी लाच देऊन मात्र आपल्या कॉलेजला मला ग्रेड नाही मिळवायची, त्यामुळे हे मान्यच नाही. आपल्या कॉलेजचे रिझल्ट उत्तम आहे त्यामुळे त्याच्यानुसार मात्र आता हे ग्रेड कसे मिळवायचे हे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे कामिनी, तुला जर हे सर्व जमत नसेल तर तू सोडून दे, मी बघते काय करायचं आहे ते. तेव्हा कामिनी विचारते की अगं वहिनी तू असं काय करते? मी असं कधी म्हटलं की मला नाही जमणार? मी फक्त इतकंच सांगितलं होतं त्या काही गोष्टी कॉलेजमध्ये होत राहतील, त्या सगळ्या गोष्टी मी रोजच्या रोज तुला अपडेट करत राहील म्हणून मी फक्त तुला सांगितलं होतं, अपडेट दिलं होतं. बाकी कॉलेजचं ग्रेडचं काम आहे तर ते मीच करणार आहे. आणि तेवढ्यात मात्र आता कामिनी खाली बसते. त्यानंतर आता इकडे बंड्या येतो. बंड्या आता निंगीला आणि कमळीला विचारतो की तुम्ही इतका वेळ कुठे होतात? त्यावरती निंगी म्हणते की अरे बंड्या काय सांगू तुला, खूप मोठी स्टोरी आहे, मी तुला नंतरच सांगते. आणि तेवढ्यात आता गौरी समोर पाहते आणि आता मात्र हॉस्टेल बघून गौरी विचारते की हे कुठे घेऊन आलात तुम्ही? त्यावरती कमळी म्हणते की मी तुम्हाला म्हटले होते की आता मी माझ्या घरी तुम्हाला नेणार आहात म्हणूनच तेथे आलो. आता निंगीला टेन्शन येतं. निंगी म्हणते की आता कसं घेऊन जायचं, कारण ती आता जी तिकडे खालीच बसली असेल आणि तिच्या समोरून आपण आता गौरी काकीला कसं घेऊन जायचं बरं? तेव्हा आता नक्की काय प्लॅन करायचं आहे याबद्दल बरोबर मात्र आता ती खुणावते आणि सगळं काही सांगते. त्यानंतर इकडे आता ऋषी आणि साहेबा आतमध्ये सतीशच्या तेथे आलेले आहेत. सतीश अजूनपर्यंत शुद्धीवर नसतो. बाबांची ती अवस्था बघून आता ऋषीला फार वाईट वाटत असते. तेव्हा आता सतीश डोळे उघडतो. ऋषी विचारतो की बाबा कसा आहेस तू? आणि आता मात्र अगदी प्रेमाने जो सतीश आहे तर सतीश ऋषीच्या हातामध्ये हात देतो आणि विचारतो की बाळा तू कसा आहे? ऋषी म्हणतो की बाबा मी ठीक आहे, पण तुला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. स्वतःची खूप काळजी घ्यावी लागेल. मला वहिनींनी सांगितलं की तुझी आणि आईचं खूप भांडण झालेलं आहे आणि बाबा खरंच रिअली सॉरी, माझ्यामुळे तुला खूप त्रास होतोय. दीपक बाबा सिच्युएशनच तशी होती. कमळीला माझी खरंच खूप गरज होती, तिच्यासाठी मला जावं लागलं. आईने सुद्धा अशीच अट घालून ठेवली होती, शेवटी माझा नाईलाज होता. खरंच बाबा सॉरी पुन्हा एकदा. तेव्हा आता बाबांना व्यवस्थित बोलता येत नाही तरी सुद्धा विचारतात की अरे कमळी कशी आहे? ऋषी सांगतो की कमळी आता बरी आहे आणि हे बघ बाबा लवकरात लवकर बरं व्हायचं आहे, हॉस्पिटलमध्ये नाही राहायचं, तुझ्यासाठी नाही चांगलं वाटत, लवकरात लवकर बरा हो बाबा, तू काही टेन्शन घेऊ नकोस, सगळं नीट करेल आणि सगळं काही ठीक होईल. आणि आता बाबांना फारच बरं वाटतं. त्यानंतर आता इकडे निंगी आणि कमळी यांनी गौरीला आतमध्ये नेण्यासाठी एक प्लॅन केलेला असतो. आता मात्र निंगी पुढे येते आणि खिडकीतून काहीतरी आतमध्ये टाकते आणि साप 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 असं जोरजोरात ओरडत असते. हॉस्टेलच्या सगळ्या मुली बाहेर येतात. सगळ्या मुली निंगीला म्हणतात की कुठे आहे साप?
तेव्हा निंगी म्हणते की अगो शर्वरी बघ ना, तेथे खूप मोठा साप आहे. तेवढ्यात मात्र आता हॉस्टेलच्या जे काही या मॅडम आहे तर त्या धावतच येतात यांचा आरडा ओरडा बघून आणि निंगीला म्हणते की निंगी कुठे साप आहे. निंगी म्हणते की मॅडम खिडकीच्या वर गेलेला आहे. तेवढ्यात मात्र आता निंगीची मैत्रीण विचार म्हणते निंगी तू शांत हो बरं, सर्व मित्राला आपण फोन करू. तेवढ्यात मात्र आता दुसरी म्हणते की नाही मारून टाका. नमिताला मात्र आता ती मॅडम खिडकीतून डोकावून बघायला सांगते. तेवढ्यात मात्र आता हळूहळू सगळेजणी नमितेच्या मागे साप बघायला येतात. निंगी तेवढ्यात आता बाजूला येते आणि ती कमळीला आवाज देते की कमळे ए म्हणून. तेवढ्यात कमळी आता गौरीला घेऊन मध्ये येतच असते आणि तेवढ्यात नमिता आता साप साप म्हणून बघायला येते आणि तेवढ्यात ती दोरी असते. दोरी ती खिडकीच्या बाहेर काढते आणि म्हणते की अहो मॅम ही दोरी आहे आणि कमळी ती निंगी आता ह्या दोरीला बघून घाबरली. तेव्हा सगळेजणी हसत असतात. तेवढ्यात मॅडम आता निंगी असं म्हणतात तर मैत्रिणी खूप हसत असतात आणि म्हणतात की बहुतेक ती सापाला बघून घाबरली, पळून गेली वाटतं. तेवढ्यात मात्र आता लगेच सगळ्यांना मात्र ती आपापल्या रूममध्ये जायला सांगते. सगळ्या मैत्रिणी निघून जातात तर मॅडम निंगी निंगी आवाज देतात. तेव्हा कमळी गौरीला घेऊन येतच असते. मॅडम मात्र आता निंगीच्या मागून येतात. निंगी खूपच घाबरते. त्या खांद्यावर हात ठेवतात तर निंगी घाबरून बघते आणि विचारते की गेला का साप. तेव्हा आता मॅडम म्हणतात की अगं तू दोरीला साप समजत होती, तो साप नव्हता, जरा बघायचं ना नीट. तेव्हा निंगी म्हणते की नाही अहो ती दोरी नव्हती, साप होता, त्याला मी तुम्हाला दाखवतो. आणि तेवढ्यात कमळी आता गौरीला घेऊन एका त्या पाठीमागे लपलेली असते. निंगी तोपर्यंत मॅडमला घेऊन पुढे जाते. तोपर्यंत मात्र आता कमळी गौरीला घेऊन आपल्या रूम मध्ये येते. आता मात्र ती रूम मध्ये गौरीला बसायला खुर्ची देते. निंगी दरवाजा वाजवते तर कमळी विचारते की कोण आहे. निंगी म्हणते की अगं कमळी मी आहे. निंगीला ती आत घेते. निंगीला तर विचारते की कुणाला काही कळलं तर नाही ना. निंगी नाही असं म्हणते. निंगी म्हणते की अगं हे बघ त्या ऑर्डन बायला कसं गंडवलं हे माझं मलाच माहिती आहे. कमळी म्हणते की हो ना, नशीब वाचलो. निंगी म्हणते की खरंच तुझा प्लॅनच खूप भारी होता. तेवढ्यात आता छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ती समोर पाहते, हात जोडते. तर कमळी म्हणते की निवांत राहायचं, येथे तुम्हाला कोणीच काही म्हणणार नाही, मी आहे ना तुमच्या सोबत. तेवढ्यात गौरी खुशच म्हणते की अशीच मूर्ती माझ्या कमळीकडे सुद्धा आहे, तुम्ही मला तिच्याकडे घेऊन चला. तेव्हा आता कमळी म्हणते की हो नक्की. कमळी तिला पाणी वगैरे प्यायला देते. शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर दिवा लावून आता हात वगैरे जोडते. तेव्हा मात्र आता कमळी मनात म्हणते की महाराजांची मूर्ती आठवते परंतु समोर असलेली मुलगी नाही आठवत. त्यामुळे आई किती काही झालं तरी शेवटी मी तुला पहिल्यासारखं करणारच आहे. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.